पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। रामकृष्ण हरी। श्री पंढरीनाथ परमात्मेच्या निस्सीम कृपा आशीर्वादानं, साधू संतांच्या कृपेनं, संत समागम या फेसबुक पेजच्या माध्यमातून आपण वेदांताचं चिंतन घडावा या हेतूनं काही वेदांतातील सिद्धांताचा विचार करत आहोत। काल मी आपल्याला विवर्तवादाच्या संबंधात काही चिंतन सांगितलं। वेदांतामध्ये मायावाद, विवर्तवाद, महावाक्य, अद्वैतवाद असे काही शब्द नेहमी वापरले जातात। आज आपण या पेजच्या माध्यमातून मायावाद समजून घेणार आहोत। तुमच्या माझ्या दृष्टीला दिसणारे जे जगत आहे हे जगत एकम अद्वितीयम असलेल्या श्री परमात्म्यापासून उत्पन्न होणं शक्य नाही। तुमच्या माझ्यासारख्यांना हे जगत प्रत्यक्ष दिसतं आणि म्हणून सामान्यांची प्रतीती गृहीत धरून त्यांच्या जगत प्रतीतीची संगती लावण्यासाठी उचित अशा पद्धतीच्या कारणाची कल्पना करणं आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे। मग या जगताच्या कारणाची ज्यावेळी आपण मीमांसा करू लागतो, या जगताच्या संबंधाची आपण कल्पना करायची ज्यावेळेला ठरवली, म्हणजे जगद्रूपी त्रिगुणात्मक जड मिथ्या कार्यानुगुणच कारण हे त्रिगुणात्मक जड मिथ्या असंच असायला पाहिजे, हा नियम आहे। असं कार्यानुगुण आणि कार्यांतर्गत बऱ्या वाईट पदार्थाची व बंधमोक्षाची नीट व्यवस्था सुसंगतीत लागेल। आणि असं कारण जर कोणतं असेल तर ती माया आहे। एकुलत्या एक हरीपासून जगत उत्पन्न होणं शक्य नाहीये। तसं जगत त्रिगुणात्मक अशा केवळ मायेपासूनही जगत उत्पन्न होणं शक्य नाहीये। मायेचा विचार जर आपण केला तर ती जड आहे, त्रिगुणात्मिका म्हणून तिचं वर्णन केलं जातं। आणि त्या त्रिगुणात्मक जड असलेल्या मायेला सुद्धा चेतन देवाच्या अधिष्ठानाची गरज आहे। श्रुती माऊली आपल्याला स्पष्ट सांगते, मायांतु प्रकृती विद्यात। माया ही या जगताचं उपादान कारण आहे आणि ही माया त्रिकालाबाधित सत नाही। कारण माया सत असेल तर माया कार्य जगत सुद्धा सत होईल, ही आपत्ती येते, ही द्वैतापत्ती निर्माण होते। परमात्म्याचं एकमेव अद्वितीय असलेलं स्वरूप त्यामुळे सिद्ध होणार नाही। म्हणून या मायेच्या संबंधामध्ये विचार करत असताना ही विचारापुढे टिकत नाही। या मायेचा विवेकरूपी सूर्याचा उदय होतानाच निराश होतो। पण वेदांत शास्त्र असं म्हणतं की माया सत नाही, तशी ती माया असतही नाही। कारण वंध्यापुत्राप्रमाणे माया असत असेल तर त्रिगुणात्मक जगतरूपी कार्याची उत्पत्ती संभवणार नाही।
कारण कारणास सत्ता, अस्तित्व असल्याविना कोणतीही कार्य उत्पन्न होत नसतो. सदसत विरुद्ध असल्यामुळं एकत्र असणं संभव नाही. म्हणून माया ही सतसताहून विलक्षण आहे, हे आपल्याला पहिल्यांदा सिद्ध करावं लागतं, किंबहुना ते सिद्ध होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंग गाथेतून मायेचं जे काही वर्णन केलेलं आहे, महाराज असं म्हणतात, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंगाणी छाया जया परी, तोडी तान तोटे सारे निराळी, लोटांगणात तळी हारपती, दुजे नाही तेथे बळ कोणासाठी, आणि ते अटी विचाराची, तुका म्हणे उंच वाढे उंचपणे, ठेंगणी लवणे जैसी तैसी. माया ही अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी आद्यस्थ आहे, आणि त्यामुळं मायेला ब्रह्मापेक्षा वेगळं अस्तित्व नाही. या मायेला स्वतंत्र अशी सत्ता नाहीये, म्हणून ती माया ब्रह्मरूप आहे. आणि मायेला अधिष्ठान ब्रह्म आहे, आणि अधिष्ठानच अध्यस्थाच्या रूपानं भासत असतं. ब्रह्म आहे तसं न दिसण्याची, एवढंच नाही तर विपरीत रूपानं भासण्याची शक्ती आहे, ती माया ब्रह्माहून भिन्न नाही, हे आपण लक्षात ठेवा. म्हणूनच ब्रह्मच माया आहे. तुकोबाराय म्हणतात, माया आणि देव हे दोन्ही अनादी अशा पद्धतीचे आहेत, किंवा जगतास परिणामी उपादान कारण असणारी माया ही ब्रह्माशी अभिन्न आहे. म्हणून माया तेची ब्रह्म, आणि चैतन्य प्राधान्यानं ब्रह्म जगताला निमित्त कारण आहे, आणि ते ब्रह्म मायेशी अभिन्न आहे. म्हणून ब्रह्मतेची माया, पुढचा शब्द महाराजांनी वापरला. तसं देह आणि त्याची छाया यांच्यात अभेद आहे. छाया देहाहून वेगळी नाही, देहाकार म्हणजे छाया नाही, हे लक्षात ठेवा. अर्थात देहाकाराहून छाया वेगळी आहे. ती छाया आभासिक प्रतिती मात्र सत्तावान असून ती सदाच नेहमीच तुमच्या माझ्या शरीराला लागून असते. बरं, तसं पाहायला गेलं तर शरीराच्या रूपाशी नेहमीचा संबंध ठेवणारी आहे ती. शरीराबरोबर देहाबरोबर साहचर्यानं राहणारी आहे. म्हणजे देह तेथे छाया, तशी ही साहचर्य आहे. तसं ब्रह्म तेथे माया असतच. देहाव्यतिरिक्त जी छायेला सत्ता नाही, तशी ब्रह्माव्यतिरिक्त अशी मायेला स्वतंत्र सत्ता नाही. महाराजांचा अभंग हाच सांगतोय. देहाच्या छायेला शस्त्राधिकानं तोडण्याचा प्रयत्न केला तर तोडत नाही. बरं, त्या देहाच्या छायेला हातानं लोटून बाजूला करून म्हणलं तर ती दूर होत नाही. ती वेगळी करायचा प्रयत्न केला तर देहाहून वेगळी होत नाही. एक मात्र लोटांगण घातलं की ती मात्र देहाखाली नाहीशी होते. अर्थात देहाशी अभिन्न असल्यामुळं ती छाया कोणत्याही प्रयत्नानं तुम्ही कितीही प्रयत्न करा, देहाहून निराळी करता येत नाही. तरी पण या देहाच्या लोटांगणामुळे मात्र ती नाहीशी होते. तद्वत माया देखील ब्रह्माशी अभिन्न असल्यामुळे ती साधकाच्या इतर दुसऱ्या कोणत्याही उपायानं प्रयत्नानं नाहीशी होत नाही. तरी सुद्धा त्या ब्रह्माच्या आत्मतत्वानं होणाऱ्या ज्ञानानं, ज्याला ब्रह्मात्मैक्य ज्ञान म्हणतात, या नसलेल्या मायाचा भासही नाहीसा होतो. त्याचप्रमाणे ब्रह्मापेक्षा जर माया म्हणून भिन्न असं अस्तित्वच नाही, तर मग तुकोबाराय म्हणतात, क्रियात्मक बळाचा वापर तरी कोणासाठी करणार?
कोणासाठी तो क्रियात्मक बळाचा वापर करायचा? आणि तिच्या निरसनार्थ विचारादी ज्या काही साधनांचा खटाटोप सांगितलेला आहे साधनानुष्ठानाचा, तो तरी कशाला करायचा? माया व छाया वाया म्हणजे आभासिक आहेत, तिथं बळ कोणासाठी वापरायचं? म्हणजे क्रियेची काय आवश्यकता आहे महाराज म्हणतात. आणि छाया व माया मूळ अधिष्ठानाहून भिन्न नाहीत, अभिन्नच आहेत असं विचारांती ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं, मग आता विचाराची आटी तरी कशाला पाहिजे? शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, देह उंच वाढला की ती छायाही उंच वाढते, देह ठेंगणा झाला की छायाही ठेंगणे होते, देह लवला की छायाही लवते, यावरून ती छाया देहाशी अभिन्न आहे असं सिद्ध होतं. ती केवळ देहाच्या लोटांगणाने देहातळी हरपते. तद्वत ब्रह्मात्मैक्य ज्ञानानं अध्यस्त माया अधिष्ठान ब्रह्मरूप होते. यावरून मायेचा लटिकेपणा, सततच विलक्षणता आपल्या लक्षात येते. ब्रह्मा व्यतिरिक्त माया नावाचा दुसरा स्वतंत्र अशा पद्धतीचा अस्तित्वात पदार्थ नाहीये. तुकोबाराय ते मानत नाहीत. तुकोबाराय माया अनिर्वचनीय आभासिक आहे, स्वतंत्र सत्ता अशी तिला नाहीच, ती ब्रह्मरूपच आहे असं म्हणतात. माया कोणाचंही कार्य नाही, म्हणजे ती कोणाचाही परिणाम नाही, परंतु त्या मायेचं मात्र कार्य आहे आणि ते म्हणजे जगत. तुझे जगत हे कार्य आहे, ती जगाचं उपादान कारण आहे. वेदांताच्या भाषेत काल मी जे तो सिद्धांत तुम्हाला आपला सांगितला विवर्ताच्या बाबतीमधला, की ही माया ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. जगत माया कार्य म्हणजे मायेचा परिणाम आहे व अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. म्हणून जगद्रूपी कार्याचा नाश होतो व मायेचा ब्रह्मज्ञानाने बाध होतो. ब्रह्मात्मिक ज्ञानानं माया आवरण शक्तीच्या दृष्टीने निवृत्त होते आणि चिक्षेप शक्तीच्या दृष्टीने बाधित होते. ब्रह्मात्मिक ज्ञानानं अर्थात अपरोक्ष साक्षात्कारानं ज्ञात्याची वृत्ती ज्ञेयाशी अभिन्न झाल्यामुळं ज्ञेय ब्रह्मविषयक ब्रह्माच्या विषयक स्वरूपाविषयीचं अज्ञान, प्रपंच सत्य समजण्याचं अज्ञान माया अगदी पार पूर्ण रूपानं नष्ट होते. प्रपंचरूप विज्ञान बाधित होतं. म्हणजे प्रपंचाविषयी दृढमित्यात्व निश्चय होतं. स्वरूपाच्या दृष्टीनं त्रिकाला बाधित ब्रह्म मात्र विनाशही पावत नाही व बाधतही नाही, ते बाधही होत नाही. अधिष्ठान ब्रह्म कोणाचा विवर्तही नाही व कोणाचा परिणामही नाही. माया कोणाचा परिणाम नाही, तरी पण ती अधिष्ठान ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. म्हणून ती ब्रह्माच्या अभेद ज्ञानाने निवृत्त होते. हे मला सगळं सांगायचंय. ही वेदांत शास्त्रातली प्रक्रिया आहे. ही विचारसरणी श्री तुकाराम महाराजांनी शरीर व छाया या समर्पक दृष्टांतानं उत्तम रीतीनं सोप्या भाषेत व अगदी आटोपत्या शब्दात तुम्हाला आम्हाला सांगितली. या मायेच्या विषयी हा मायावाद जो आपण आज समजून घेत आहोत, या मायेच्या विषयी तुकाराम महाराजांनी बऱ्याच काही अभंगामधून काही सिद्धांत म्हटलेत. कार्यरूप जगत व तत्कारण माया, ह्या दोन्ही गोष्टी कशा लटक्या आहेत हे सांगताना महाराज एका अभंगामध्ये गोड बोलतात. मज पाहत आहे लटिके सकळ, कोठे माया जाळ दावे देवा, कोणाचा कोणासी न धरे संबंध, आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, काढा जिया फुले मोहबुंदी जाळे, नका लावू बळे वेडामा, जीव शिव काही ठेविले नावे, सत्य तुम्हा ठावे असोनिया, शिवेच्या विलासे नधराचे विचार, आम्हा दारोदार हिंडविले, आहे तैसे आता कळले आवरे, परते सांडा दुरी तुझे पण, तुका म्हणे काय छायेच्या अभिलाषे, हंस पावे नाश तारांगणी, कोणाचा कोणासी न धरे संबंध.
ठाये शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. हे देवा, मी विचार करून पाहिलं तर तुझा हा माणूस देह आणि त्या देहाचं धर्म हे सर्व लटिके मिथ्या आहे असं लक्ष येतं. तुमच्यापेक्षा भिन्नत्वाने भासमान होणारा विविध नामरूपात्मक विश्व विस्तार लटिकाच आहे हे लक्षात येतं. हे विचारांती सिद्ध होतं. उभाऱ्या म्हणतात, तर मग देवा तुम्ही हे मायाला का बरं दाखवता? किंवा मायेला वास्तव अस्तित्व नाही तर मग ती कोठे असेल तर दाखवा. हे देवा, आपला पारमार्थिक स्वरूपाशी कोणत्याही मायिक पदार्थाचा व नसलेल्या मायेचा काही संबंध नाही. तुम्हीही कोणाशी काही संबंध ठेवित नाही. आपलं मूळचं शुद्ध म्हणजे असंग जे ज्ञानमय नित्य मुक्त स्वरूप आहे ते तुम्ही सगुण रूप धारण केलं तरी जसेच्या तसे आहात. अर्थात शुद्ध स्वरूप परब्रह्म आपल्या स्वतःच्या महिमेत जगाच्या जागच्या जागीच आहे. देवा देवा, तुम्ही अंगावर आपल्या धारण केलेली ही खोळ मायेचं घेतलेलं पांघरून काढून टाका. आम्हाला तुमच्या मोहजाळ्यातून अडकून वेळ लावू नका. देवा, तुम्हाला आपलं सत्य स्वरूप सर्व भेद विवर्जित आहे आणि तत्वतः जीवही ब्रह्मरूपच आहे हे सर्व काही यथावत रूपाने ठाऊक असताना जीव आणि शिव अशी भेददर्शक वेगवेगळी नावे तरी का ठेवली? किंवा ब्रह्मसत्य आहे त्याच्या स्वरूपावर इतरांना होणाऱ्या भासामुळं अधिष्ठान ब्रह्माच्या स्वरूपाला मुळी धक्का लागत नाही, स्पर्शही होत नाही. कारण अधिष्ठानाकडून पाहिलं तर त्या भासाला अजिबात जागाच नसते. असा आपणास यथार्थ स्वरूपाचा बोध आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला माहीत आहे. तरी सुद्धा देवा, जीव शिव ही व अशी काही नावे का ठेवली? तुम्हाला आमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे म्हणून आम्हास यथार्थ ज्ञान मोकळेपणाने सांगण्याची म्हणण्यात येत नाही का? आणि आम्हाला मात्र अज्ञानचित ठेवून जन्म मृत्यूच्या दारोदारी उगात फिरवित आहात ना? तुकोबाराय म्हणतात, तेव्हा तुम्ही जसे नित्य शुद्ध बुद्ध स्वरूपाचे आहात तसेच आम्हीही आहोत असं वस्तुस्थितीचे यथार्थ ज्ञान झाल्यावर तर निदान पक्षी तुमच्या मधील आणि आमच्या मधील जो काही भेद आहे, कल्पित उपाधिकृत जो भेद आहे तो कायमचा दूर व्हावा. आणि मग महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की आकाशस्थ तारकांच्या पाण्यात पडलेला प्रतिबिंबरूप छायेला आभासिक प्रतीतीला हंस जसा भुलून जातो व ती प्रतिबिंबे रत्न आहेत असा त्याचा भ्रम होतो. त्याच्या भ्रमबुद्धीनं आभासात्मक प्रतीतीने ती आभासिक रत्ने खाण्याच्या आशेने तो हंस पाण्यात उडी टाकतो व त्याची चोच खडकावर आपटून तो स्वतःचा नाश पावतो. तद्वत देवा, तुमचा हा मानुष्य देह आपण धारण केलेल्या स्वेच्छामय विग्रह ही तुमच्या शुद्ध असंग नित्य मुक्त स्वरूपाची छाया आहे, वाया आभास आहे. त्यामुळं आभासिक छायेची आशा ठेवून काय उपयोग आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अवजानंती मामुडा हा या श्लोकात चिंतन करत असताना अविवेकी लोक माझ्या पारमार्थिक नित्यमुक्त स्वरूपाला न जाणता मानुष शरीर मानवी तनु धारण करणाऱ्या मला करता भोगता परिच्छिन्न मानून माझी अवज्ञा करतात, माझी अवहेलना करतात व स्थूलाकारास नाशिवंत देहादी उपाधीसच हा परमात्मा आहे असं मनानच ठरवतात आणि तिथंच भुलून बसतात. त्यांना मी पारमार्थक स्वरूपाने कसा बरं दिसल? हाच अभिप्राय असे अर्थ श्री तुकाराम महाराजांनी या 7 चरणाच्या अभंगात देवाशी आपल्या संभाषणाच्या प्रसंगी विवरण करून सांगितला. अर्थात वेदांताच्या तत्वमशी या महावाक्यातील तत्पद लक्ष स्वरूपाचा विचार या अभंगात प्रतिपादलेला आहे. मायेमुळं अर्थात लटिक्या मायेमुळं परब्रह्माचं खरं स्वरूप न दिसता ते परिच्छिन्न आपल्याहून भिन्न आहे असा भ्रम होतो. हेही या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं. तत्वमशी या वेदांतातील महावाक्यातील एकत्व समजण्याकरता तत्त्वम या दोन्ही पदांच्या वाच्यार्थाचे व लक्षणार्थाचे यथावत ज्ञान होणं जरुरीच आहे. तत्त्वम या उभयपद पदार्थाचा विचार हे तत्त्वम पदार्थ शोधनाचे आठळ अंग आहे.
त्याशिवाय महावाक्याचा अखंडार्थ आपल्या लक्षात येणार नाही. या आता जो आपण अभंग पाहिला, या अभंगामध्ये तत्पद लक्षाचा विचार सांगितला आणि पंचभूताचा गोंधळ केला एका ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पठी. या अभंगामध्ये त्वमपदाच्या वाच्य स्वरूपाचा व लक्ष स्वरूपाचा विचार सांगून महाराज आपल्या तत्त्वम इकडे प्रवृत्त करणार आहेत. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. तेथे काय मी ते माझे, कोण वागिवी ते ओझे. देहा केवी रजे हे काळाचे भातुके. जीवन देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण. संचित प्रमाण भोग शुभा अशुभासी. इच्छा वाटावा तो खरा बोल, तुका म्हणे मोल झाकले ते पावेल. अगदी पहिल्यांदा माया विशिष्ट परमेश्वरापासून सूक्ष्म पंचीकृत पंचमहाभूत उत्पन्न झाली ते आपण ऐकलं. मग त्यानंतर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या सूक्ष्म पंचमहाभूतांचा पंचीकरण एकीकरण रूप गोंधळ होऊन ती स्थूल रूप झाली. त्यानंतर त्या स्थूल पंचमहाभूताचे त्या एका देहात एकत्रीकरण म्हणजे मिश्रण झालं. पण जीवा आणि या जड भौतिक देहाच्या पाठीमाग अज्ञानामुळे हा देह मीच आहे असा मी करायला लावणारा अहंकार लावला, किंबहुना तो निर्माण झाला. तात्विक जर विचार केला तर पंचमहाभूतांचा असत जड दुःख रूप भौतिक असलेला हा देह म्हणजे मी, म्हणजे सतचित आनंद रूप आत्मा कसा असू शकेल. आणि देह हाच जर मुळात मी नाही तर मग देहासंबंधी स्त्री, धन, पुत्रादी माझे कसे असू शकतील. पण जीव अज्ञानामुळे वस्तुतः मी कोण व माझे कोण याचा मुळीच विचार न करता देह व देहसंबंधी स्त्री, धन, पुत्रादी याच्याशी तात्म्यत्म्य पाहून अनुक्रमे मी व माझे असे अभिमानाचे ओझे उगाच वागत असतो. इतकं या देहाला व देहसंबंधी पदार्थांना का बरे मोहित व्हावं. त्या देहाधिकाच्या अहम ममतेनं कौतुकानं तरी आनंदित का व्हावं. कारण वस्तुतः हा देह म्हणजे काळाचं खाद्य. वस्तुस्थितीने विचार करून पाहिला असता देहाला मरण आहे, जीवाला कधीही मरण नसतं. जीवात्मा कधीही मरत नसतो. हा जीव जीर्ण झालेलं देहरूपी वस्त्र टाकून देऊन नूतन देहरूपी वस्त्राचा स्वीकार करतो. त्यामुळं जीवाच्या ठिकाणी जन्म मरणाचा उपचार केला जातो. केवळ तो त्याचा जर आपण बारकाव्याने विचार केला तर एक उपचार म्हणून व्यवहार घडतो त्याचा. पूर्व शरीरात केलेल्या पापपुण्यात्मक संचिताचा भोग घेणं हेच नवीन देह घेण्याचं कारण आहे आणि त्यानुसार ते घडत जातं. महाराज म्हणतात की पूर्वदेहात केलेल्या शुभाशुभ कर्मानुसार तत्सदृश्य कर्म करण्याची होण्याची इच्छा, वासना हीच जन्म मरणाची वेल वाढवते. आणि यासाठी ही वेली समूळ नाहीशी करावी. म्हणजे उपाधी माझी गुप्त असलेलं, मायेनं आवृत असलेलं चैतन्य जे आहे, ब्रह्मतत् पदलक्ष असलेलं ब्रह्म आत्मतत्वानं प्राप्त होईल. त्याचे त्वम पदलक्षाशी मूळचं असलेलं ऐक्य प्रकट होईल. समूळ वासना निवृत्तीपूर्वक जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपन्न असणारा अधिकारी त्या ब्रह्मात्मिक स्थितीत प्राप्त करून घेण्यास समर्थ होईल. महाराज म्हणतात हे माझं बोलणं खरं व त्या हिततम ब्रह्मस्थिती प्राप्त करून देण्यास कारण असल्यामुळं अतिशय मोलाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. असं आहे की वेदांत शास्त्रात जीव पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभासिक या भेदाने 3 प्रकारचे मानले आहेत. पारमार्थिक जीव, व्यावहारिक जीव आणि प्रातिभासिक जीव. शुद्ध कूटस्थ नित्य चैतन्यांशास पारमार्थिक जीव म्हणतात. जागृत अवस्थेत ईशनिर्मित पदार्थाबरोबर व्यवहार करणारा परमात्मा त्याला व्यावहारिक जीव म्हणतात. आणि स्वप्नगत स्वकल्पित पदार्थाबरोबर व्यवहार करतो त्याला प्रातिभासिक जीव म्हणतात. या जीवाच्या 3 प्रकारापैकी व्यावहारिक जीवाचं अथवा प्रातिभासिक जीवाचं ब्रह्माशी ऐक्य आहे असं वेदांत शास्त्राच्या अगर संत महात्म्यांच्या सांगण्याचा मुळीच उद्देश नाही. तर फक्त पारमार्थिक अमर जीवाचं, कुटस्थ नित्य चैतन्याचं जीववाचक त्वम पदलक्षाचे ब्रह्म्याशी ऐक्य आहे असा शास्त्र सिद्धांत आहे आणि तोच संत महात्म्यांना सुद्धा अपेक्षित आहे.
पण अद्वयानंदादी विशेष रूप अनुताने झाकलेलं आहे. याविषयी श्रुती असं सांगते, हिरणमयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम. सुवर्णमय पात्रानं सत्याचं मुख झाकलेलं आहे. हिरणमय पात्राने या शब्दाचा अर्थ वित्तमोहानं, अनृताने असा लाक्षणिक अर्थ आहे. सत्य स्वरूपास, ब्रह्मात्मिक स्वरूपास अनृत असलेला मायेनं आवृत केला आहे. मायेनं झाकले ते म्हणजे आवृत ब्रह्म पावेल, म्हणजे मायेचा व मायाकृत सोनेरी आवरणाचा अधिष्ठानाच्या अपरोक्ष ज्ञानाने बाध होईल. तेव्हा ब्रह्माची आत्मरूपानं म्हणजे तोंपद लक्ष रूपानं अभिव्यक्ती होईल व मग जीवाचं सदाच ब्रह्मस्वरूपात वास्तव्य होईल. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्मज्ञ ब्रह्मज्ञ होतो, ब्रह्म जाणणाराच ब्रह्म होतो. हा जो उपनिषदांचा सिद्धांत आहे तोच महाराजांनी झाकले ते पावेल या आटोक्त्या शब्दामध्ये स्पर्श आपल्याला भाव दाखवला. एकमेवा द्वितीय परब्रह्मच ओतप्रोत व्याप्त असता केवळ एका या मायेमुळं त्याच्या ठिकाणी नामरूपात्मक विश्व पसारा भासतो. याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, भोवंडी सरीसे अवघे भोवतची दिसे, ठाई राहिल्या निश्चळ आहे अचळी अचळ. एके हाकेच्या कपाटी तेथे अनेक नाद उठी, अभ्र धावे शिशी तुका म्हणे दुसरे भासी. आपण आपल्याच अंगाभोवती फेऱ्या घातल्या की भोवळ येते आणि त्या भोवळ असलेल्या माणसाला आपल्या सभोवती असणाऱ्या चराचरात्मक सर्वच वस्तू फिरताना किंवा फिरत असल्यासारख्या दिसतात. आपण स्वतः निश्चळ झाल्यास त्या सर्वच वस्तू पूर्वीसारख्या जागच्या जागी असलेल्या दिसतात. दृष्टांत फार गोडे. फिरताना भोवळ येताना सगळं जग फिरताना दिसतं. मग त्या फिरत असल्याचा भास होत नाही का? होतो. थांबल्यावर आता भास होत नाही. पर्वताच्या कड्याखाली वरून आपण एखादी हाक दिली तर लागलीच त्या नादापासून दुसऱ्या नाद प्रतिध्वनीच्या स्वरूपात निर्माण होतो आणि हात थांबल्यावर प्रतिध्वनीही थांबतो, तो उठत नाही. जेव्हा आकाशामध्ये वस्तुधा ढग धावत असतात तेव्हा चंद्रच धावत असल्याचा भास होतो. दृष्टांत पहा महाराजांचे किती गोडे. आणि मग चंद्र धावतो असा भास होतो. त्यामुळं ढगाच्या धावण्याचा आरोप त्या चंद्रावर केला जातो. आणि मग माणसं म्हणतात चंद्र धावतोय, चंद्र धावतोय. त्याप्रमाणे जोपर्यंत जीवाचा उपाधी कल्पना आहे आणि ब्रह्माश्रित मूल अविद्या आहे तोपर्यंत भ्रमानं सर्वत्र सदा सम असणाऱ्या एकम अद्वितीयम जे ब्रह्म सांगितले त्या परब्रह्माच्या ठिकाणी अनेक भूतांची प्रतीती येते. नामरूपात्मक वैचित्र्यपूर्ण जगत भासतं. ती कल्पना व प्रकृती अधिष्ठान ज्ञानानं बाधित झाली म्हणजे सदाचीच मावळली तर मात्र नाना भूताभास नाहीसा होऊन एकमेवा द्वितीय विशुद्ध परमेश्वराचंच स्वरूप उर्वरित राहतं. अधिष्ठान श्रीहरी स्वरूप मात्रच अवशिष्ट राहणं हाच खरा अध्यस्थाचा बाद आहे. जीव परमार्थदा ब्रह्मस्वरूप आहे. तो नित्यमुक्त असूनही भ्रमाने अहम ममाध्यासने ब्रह्मकोटीत प्रविष्ट झाला आहे. तो मुख्य या जीवाचा जर आपण विचार केला तो सुखदुःखांचा भोगता झाला आहे. शुभ अशुभ कर्माचा कर्ता झाला आहे. दृश्याचा प्रकाशक द्रष्टा झाला आहे. अहम मम असा अकारणच अभिमान धारण करणारा झाला आहे. या आत्म्यावर अनात्म्याचा व अनात्म्यावर आत्म्याचा असा अन्योन्याध्यास झाला आहे. मी ते मी तू ते तू कुकड हे लाडसी वचनासी पडो तुटी पोटीचे पोटी राखावे येथील तेथे तेथील येथे वेगळ्या कोणते कोण फारे यासे यास त्यासे त्यास तुक्याने कास घातली. या महाराजांच्या ब्रह्मगणी मग सगळं घडते. मी ते म्हणजे आत्मा, तो मी म्हणजे आत्माच आहे.
महाराज फार गोड बोलतात. मी ते म्हणजे आत्मा, तो मी म्हणजे आत्माच आहे. आणि तू ते म्हणजे देहादी अनात्म पदार्थ, ते तू म्हणजे अनात्मच आहेस. अशा आत्मा व अनात्मा या दोन स्वरूपानं भिन्न भिन्न वस्तू आहेत. असं असताना सुद्धा कोणाचे कोणाशी ऐक्य म्हणतोच बरे. महाराज म्हणतात, यच्च यावत प्राणी मात्राचे व्यवहार आत्मा व अनात्मा यांच्या अन्योन्य ध्यासात घडत असतात. मी देह आहे व देहच मी आहे असा त्या अन्योन्य ध्यासाचा आकार व्यवहारात आढळत. त्या अन्योन्य ध्यासात अधिष्ठान आत्म्याची व अध्यस्त अहंकार देहादी अनात्म्याची विषमसत्ता आहे. आत्मा व देहादी अनात्म हे दोन स्वरूपतः वेगवेगळ्या सत्तेतील असूनही अविचारानं त्याच्या ऐक्याची अभेदाची प्रतीती येते. कारण आत्मा व अनात्मा यांच्यात परस्पराच्या ठिकाणी परस्परांना अध्यस्त झालेला आहे. मी शब्दाचा अर्थ कुटस्थ, नित्य, सत, चित, आनंद, अद्वय, अपरिच्छिन्न आत्मा आहे. कळालं का? तो आत्म्याहून विषम सत्तेतील बुद्धी, मन, प्राण, इंद्रिय, देह असं होणं सुतराम शक्य नाही. म्हणूनच मी म्हणजे मीच म्हणजे आत्माच आहे. तो शब्दाचा अर्थ असत, जड, दुःखरूप, परिच्छिन्न, मर्यादित देहांद्रिय अनात्म पदार्थ आहेत. ते विषम सत्तावान पदार्थ कधीही आत्मा होणं संभवनीय नाही. त्यामुळं तो शब्दाचा अर्थ तूच म्हणजे देहादी अनात्म पदार्थ असाच आहे. अर्थात जे दोन पदार्थ विषम सत्तेतील आहेत, जे स्वरूपानं वेगवेगळे पदार्थ आहेत, त्या दोन पदार्थांचं कधी ऐक्य संभवत नाही. आणि म्हणून आत्मा कधी देह होणं शक्य नाही व देह कधी आत्मा होणं शक्य नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय की मी ते मी, तू ते तू. अर्थात आत्मा तो आत्माच आहे. तो कधी अनात्मा म्हणजे जड, परिच्छिन्न, त्रिगुणात्मक असा तर दुःखरूप होत नाही. आणि देहाधिक अनात्मा ते अनात्मच आहेत. ते देहाधिक अनात्म पदार्थ कधीही आत्मा म्हणजे अगुण, अपरिच्छिन्न, अविकारी, सच्चित, आनंदरूप होत नाहीत. त्या आत्मा व अनात्मा यांचं ऐक्य होणं सुतराम शक्य नाही. आत्मा व अनात्मा दोन पदार्थ परस्पराहून अत्यंत विलक्षण असतात. त्यात आत्मा अधिष्ठान असून त्याची पारमार्थिक सत्ता आहे आणि देहाधिक अध्यस्त असून त्याची प्रातिभासिक अगर व्यावहारिक सत्ता आहे. अशी त्या दोघांची विषमसत्ता असता कोणाचे कोणाशी अज्ञानपणाने ऐक्य मानतोच बरे. अर्थात त्यांचं ऐक्य होणे मुळीच संभवनीय नाही. यात मी शब्दाच्या प्रतिद्वंद्वीभूत असा तू शब्द वापरला आहे. असाच अर्थ श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपल्या अध्यास भाष्यामध्ये युष्मत अस्मत प्रत्यय गोचरयोः हे जे मांडलंय तिथं असाच विचार आलाय. असाच परस्पर प्रतिद्वंद्वीभूत प्रातिपादिक पदांचा प्रयोग केला आहे. त्याचं कारण आहे युष्मद अर्थ जो अनात्मा हा अस्मद अर्थ असणाऱ्या आत्म्याहून अत्यंत भिन्न आहे. उभयतामध्ये अत्यंत वैलक्षण्य आहे. आणि हे स्पष्ट दाखवून देण्याच्या उद्देशाने अस्मत युष्मत या प्रतिद्वंद्वीभूत पदांचा प्रयोग केला आहे. अगदी तसाच मीचा प्रतिद्वंद्वीभूत तो शब्दाचा प्रयोग श्री तुकाराम महाराजांनी देखील आता आपण जो अभंग पाहिला त्याच्यात केला आहे. मीचे प्रतिद्वंद्वी हा हे पद नाही. कारण हा मी आहे, हा तू आहेस असं हाचे मी शी व तू शी सामानाधिकरण्य आहे. हाचे उभयसाशी साहचर्य असतं. तसंच मी तू आहे किंवा तू मी आहेस असे सामान्याधिकरण्य अगर साहचर्य जे न्यायशास्त्रकार म्हणतात अजिबात आढळत नाही. त्यामुळं मी व तू या परस्पर प्रतिद्वंद्वीभूत पदांचा प्रयोग करून श्री तुकाराम महाराजांनी आत्मा व अनात्मा यांच्या स्वरूपात अत्यंत वेगळं अशा पद्धतीचं वैलक्षण्य साधलं आहे. आचार्यांप्रमाणे त्यांनी ते अगदी स्पष्ट करून दिलं आहे. देहाधिक पदार्थ असत जड दुःखात्मक आहेत आणि आत्मा हा सत चित आनंद स्वरूप आहे असं पृथक्त्वानं आपणास ज्ञात व्हावं म्हणून तुकाराम महाराजांनी
मी ते मी, तू ते तू या चरणानं आत्मा अनात्मा वस्तू विचार सांगतात व त्या आत्म व अनात्म यांचं विचारानं ऐक्य मांडणाऱ्यास, चुकीचं ज्ञान असणाऱ्यास कुंड हे लाडसी म्हणजे कोणाशी कोणाची वेडेपणाने किंवा दुसरे असा खडा सवाल करतात व त्यातून आत्मा व अनात्मा हे अत्यंत विलक्षण असल्याचं सूचित करतात. अशा वचनाची तुटच पडावी. अंतःकरण वृत्तिरूप पोटातला अनुभव पोटातच राखून ठेवावे. मी देह आहे किंवा देहच मी आहे या वचनाची तूट पडावी. म्हणजे असं म्हणू नये त्याप्रमाणे मी ब्रह्मा आहे या वचनाचा हे तुटच पडावी. म्हणजे असं म्हणणे हे सदाच संपुष्टात यावं. मी ब्रह्मा आहे अशी वृत्ती राहणं ही एक बद्ध कैवल्य होय. त्या बद्ध कैवल्यापासून मुक्त होऊन मुक्त कैवल्य सुधीनं प्राप्त होण्यासाठी मी ब्रह्म आहे या वाणीची वृत्तीची ज्ञानाची तुटच पडावी. हे सात्विक बंधास कारण असणारं वृत्तीज्ञान नेहमीच संपून जावं. आपलं प्रातिभ दर्शन, आपला अंतःकरण वृत्तीरूपी पोटात असलेला प्रातिभ अनुभव आपल्या वाणीचा विषय न करता आपल्या अंतःकरणात राखून ठेवावा. अहम ब्रह्मास्मी त्या करक वृत्तीशी त्याचं नेहमीच तादात्म्य न ठेवता अज्ञानबंधातून जसं मुक्त व्हावं तसं ज्ञानबंधातूनही नेहमी मुक्त व्हावं. ब्रह्मात्मिक स्वरूप कधीही परोक्ष नसून नित्य अपरोक्ष आहे. ते ज्ञानाला अगर शब्दाला विषय होणार नाही. त्या नित्य अपरोक्ष रूप स्वयंप्रकाश आत्म्यास भ्रमानं शब्द विषय किंवा ज्ञान विषय करू नये. या विचारानं आत्मा व अनात्मा यांना पृथक्त्वानं समजून आत्म्याचं सच्चिदानंदादी व्यापकादी धर्म आत्म्याचेच आहेत, ते अनात्म्याचे नाहीत. आणि असत जड दुःखादी कर्तृत्व भोक्तृत्ववादी परिच्छिन्नत्वादी धर्म अनात्म्याचेच आहेत, ते आत्म्याचे नाहीत असं यथार्थ ज्ञान संपादन करावं. याउलट येथील धर्म तेथे व तेथील धर्म येथे समजू नये. कारण येथील धर्म तेथे व तेथील धर्म येथे समजणे हा निव्वळ भ्रम आहे. म्हणून आत्म्याहून विषमसत्तेतील अत्यंत वेगळ्या असलेल्या देहेंद्रियादी अंतःकरणादी अनात्म्याशी तादात्म्य ठेवून अहम ममतेचं कर्तृत्व भोक्तृत्वादी ओझ आपल्या डोक्यावर घेऊन तू का बरं कोणतंच बसलायस महाराज म्हणतात. असं नसलेलं अहम ममतेचं ओझ घेऊन दुष्ट व पुढे येणाऱ्या जन्ममरणाचा अदृष्ट असं उभय दुःख भोगीत कोण बसेल, असा अनर्थ कोण शहाणा करेल, हे नसलेलं भार ओझ उगाच कोण शोषित बसेल. तर महाराज म्हणतात मी मात्र आत्म्याचे सच्चिदानंदाद्वयादी धर्म आत्म्याला व देहेंद्रादी अंतःकरणादी अनात्म्याचे असत जड दुःखादी व कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म अनात्म्याला देण्याविषयी कंबर बांधली आहे, प्रतिज्ञा केली आहे. देहाधिक अंतःकरणाधिक व त्याची जन्ममरणाधिक व कर्तृत्व भोक्तृत्वादी धर्म आणि एकंदर प्रपंच हा स्थूल सूक्ष्म पंचभूतात्मक अनात्म्याच्या ठिकाणी ठेवून ज्याचं त्याचे पदरीत बांधून देऊन आत्म्याचं नित्य मुक्त अपरिच्छिन्नत्वादी धर्म आत्म्यास देण्याची मी प्रतिज्ञा केली आहे. म्हणजे कार्यसिद्धीची पूर्वपार्श्व म्हणून संत जीवनात्मक साफल्यास यशस्वीतेस कारणीभूत असणारी जी ज्ञान दृष्टी आत्मानात्म वस्तुविवेक दृष्टी सर्वस्पर्शी निश्चयात्मक दृष्टी तिचा ऐकांतिक निष्ठापूर्वक मी अंगीकार केला आहे. असं आहे लोकांना आत्मज्ञानाचा पूर्ण विसर पडलाय. विशुद्ध आत्मबोधाचा विसर अज्ञान, देह तादात्म्य भ्रांती, देहावरचा आदर आणि केवळ विषयावरचं भर म्हणजे भोग्य भोक्तृत्व भ्रांती यामुळं ज्ञान आणि आदर वृत्ती यामुळं लोक आडमार्गाला लागले. विषय सुखच सर्वश्रेष्ठतेची मर्यादा समजून जीवाप्रमाणे लोकांना देहेंद्रादी अहंकाराधिक उपाधी आवडू लागल्यात. आणि यामुळं घडलं असं की लोक निष्काम कर्मानुष्ठानापासून जे जगाने लोकांनी जे निष्काम कर्माचा अनुष्ठान करायला पाहिजे व कर्तव्य कर्माचरण करायला पाहिजे त्याच्यातून ते च्युत होत गेले. माऊलींची अशीच भाषा आहे. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात की मायेमुळं ब्रह्माश्रिते मुलं अज्ञानामुळं जीवाचं जगाचं श्री हरिस्वरूप न दिसता जगत जड स्वभिन्न आणि अनेक नामरूपात्मक असेच वाटू लागले.
त्याची मानवी जीवनातील आचार क्षेत्रात, भावनिक क्षेत्रात आणि वैचारिक क्षेत्रात अतिशय वाईट परिणाम होतात. म्हणून श्री शंकराचार्यांपासून तर ते तुकाराम महाराजांपर्यंत, नाही निळोबारायापर्यंत सर्व साधू संतांनी मायावादाचा पुरस्कार केला आहे. हे वर्म लक्ष आलं म्हणजे संप्रदायावर मालिन्य का व कसं येतं याविषयी उमज पडेल. व अज्ञानी जीव ब्रह्मात्मिके बोधास का प्राप्त होत नाही, भगवंताला का जाणत नाहीत, याचा सुद्धा उलगडा होईल. महाराज म्हणले, धर्म तो न कळे काय झाकियले डोळे, जीव भ्रमले या कामे कैसे कळो येती वर्म. विषयांचा माझ काही धरून दिनाज, तुका म्हणेलासी माया नाचविते कैसी. लोकांना धर्म कशाला म्हणतात कळत नाहीये. जणू काही लोकांनी धर्माविषयी डोळे झाकले. आपलं कर्तव्य कर्म काय लोकांना कळणं झालंय. धर्माविषयी डोळे झाक झालीये. सगळं जग, सर्व विश्व, विश्वातील सर्व जीव विषयासक्तीने मोहित झाले. अशा विषयासक्तीने मोहित झालेल्या जगाला गूढ अशी धर्मतत्व कशी बरं समजतील. मायेमुळं जीवाचं, ईश्वराचं आणि जगताचं यथावत स्वरूप कळलं नाही. म्हणून स्वभिन्न सर्व जड जगत, विश्वातील सर्व माणसं किंबहुना इतर सर्वाच्या सर्व पदार्थ हे आपल्या उपभोगाच्या वस्तू आहेत, त्या भोग्य वस्तू आहेत व त्यांचा मी भोगता आहे अशी भोग्य भोगतृत्व भ्रांती होऊन सर्व विषयाविषयी क्रमाने इच्छा व काम निर्माण होतो. विषयाच्या कामाने युक्त झालेले भ्रांतीयुक्त जीवास त्याच्याविषयी आपला धर्म म्हणजे त्याच्या बाबतीत आपले कर्म काय आहे, कर्तव्य कर्म कशाला म्हणतात हे मुळीच कळत नाही. या धर्माकडे, या कर्तव्य कर्माकडे डोळे झाक करणाऱ्या जीवाला भ्रम झाल्यामुळं धर्मतत्व आगर जगत माया कार्य आहे या सांगण्यातील मुख्य वर्म कशी बरे कळतील. विषयाच्या उपभोगामुळे आलेला उन्मत्तपणा, विषयाच्या भोगाचा चढलेला माज आचार विचाराच्या बाबतीत कोणत्याही लाजलज्जा ठेवू देत नाही. तो उन्मत्तपणे जीवास धर्म मर्यादेचं उल्लंघन करून वागावायला लावतो. त्यामुळं जीव सर्व लाज लज्जा गुंडाळून ठेवून धर्म मर्यादाकडे सोयीस्कररित्या डोळे झाक करून कर्तव्य कर्मानुष्ठानाकडे दुर्लक्ष करून विषय सुखानच परमावधीचं सुख समजून ती भोगण्यात दंग झालाय. अशा भ्रमिष्ट जीवांना जग माईक आहे, परिच्छिन्न पदार्थ असत जड दुःखरूप आहेत, या उपदेशातील वर्म कसं बरं समजणार. तुकाराम महाराज म्हणतात, ही मायारूपी लासी म्हणजे जखीण जीवाच्या मांडगोटीवर बसून जीवांना कशी चोहीकडे नाचविते बघा. माया जखीण जीवाच्या मांडगोटीवर बसली की जीवा स्वरूपाचा आवरण निर्माण करते. ती माया जीवास विचारक क्षेत्रात भ्रम निर्माण करते. आचारक क्षेत्रात जीवास कर्तव्य भ्रष्ट, कर्तव्यच्युत करते. ती माया इतकं करून थांबत नाही तर त्या जीवास लाज लज्जा गुंडाळून स्वैर वर्तन करून नाचवते आणि त्यावेळी त्यापासून इतरांनाही अतिशय उपद्रव होतो. अशी जीवास ती माया जखीण कशी नाचवते पहा. असं सर्व दुष्परिणाम मायेमुळे होतात. श्री तुकाराम महाराज मायेचा दुष्परिणाम आम्हाला समजून सांगण्याकरता त्याविषयी मायावादाचा स्वीकार करून या संबंधामध्ये चिंतन करतात. साधू संतांनी या मायावादाचा अंगीकार का केला याचा अचूक वर्म योग्य कारण लक्षात आल्याविना राहणार नाही. मायेमुळं जगत जनार्दन स्वरूप न दिसता ते जड स्वहून भिन्न अनेकविध नामरूपात्मक दिसतं. सत्वाचा, सत्यत्वाचा, आनंद घनतेचा लोप होऊन श्वेतर सर्व वस्तू आपल्या भोग्य वस्तू आहेत असा भ्रम होतो आणि पुढे चालून मनी मानसिक काम निर्माण होतो. मग जीवाचं स्वतःच्या कर्तव्याच्या विचारापासून तो चळतो. त्याची दृष्टी लचकते. शेवटी तो कर्तव्यच्युत होतो. एकच एक श्रीहरी अंतिम सत्य आहे, कूटस्थ नित्य आहे. त्याच्या दृष्टीने त्याहून भिन्न अशा जीवाला, जगताला देह इंद्रिय समूह, देहेंद्रियाकडून होणारी कर्मे अगर ब्रह्मभिन्न इतर कोणाचंही स्वतंत्र अस्तित्व नाही, त्यास वेगळेपणाने सत्यत्वच नाही. अधिकार माध्यमुळं जर जगतेकाधिकांची प्रतीती जीवास आलीच तर मात्र अधिष्ठान तत्व दृष्ट्या ते मिथ्या आहेत, सत्य नाहीत अशी संगती मात्र सांगितली आहे. मायावाद स्वीकारण्याचं हेही एक कारण आहे असं या प्रसंगी लक्षी असू देण्याचं
लक्षात असू द्या, हे महत्त्वाचं आहे. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये जो मायावाद सांगितला, जो दुःखाला कारण आहे, तो आपण काही अंशी समजून घेण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा परमात्म्याच्या ठिकाणी समर्पित. पुंडलिक वरदेवर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.